महाराष्ट्र की गढ़चिरौली में मेक इन गढ़चिरौली अगरबत्ती प्रोजेक्ट को लेकर सियासी घमासान तेज हो गया है। वाइस ओवर नगर सेवक आशीष पियरे ने प्रेस कॉन्फ्रेंस में पूरे मामले की सीबीआई ईडी व एसआईटी कराने की मांग की है। आपको बता दें, प्रोजेक्ट को लेकर गलत जानकारी फैलाकर राजनीतिक बदनामी की कोशिश की जा रही है। पिपरी ने दावा किया है कि महिलाओं को रोजगार देने के उद्देश्य से शुरू प्रोजेक्ट के आर्थिक व्यवहार पारदर्शी और खुद से जांच के तैयार हुए मुद्दे पर स्थानीय राजनीतिक गर्मा गई है। जांच की मांग के बाद मामला फिर चर्चा में आ गया है। देखना यह होगा कि जांच की मांग प्रशासन क्या कदम उठाता है। आज पत्रकार परिषद घेतली, नेमकं काय खंडन करते काय? गेल्या अनेक दिवसापासून काही लोक माझ्यावर खोटे आरोप लावत आहेत, राजकीय आरोप लावत आहेत की मेक इन गडचिरोलीमध्ये अगरबत्ती प्रकल्पामध्ये फ्रॉड केला, हे केलं ते केलं। तर मी स्वतः आज या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय ईडी आणि एसआयटीच्या मार्फत चौकशी करा अशी मागणी आज जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करत आहे। आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यावर जे अनेक राजकीय आरोप लावत आहेत, जर या प्रकरणामध्ये मी सामील असेल तर माझ्या विरोधातले पुरावे या लोकांनी सक्षम अधिकाऱ्याकडे द्यावा, पोलीस अधिकाऱ्याकडे द्यावा, कोर्टामध्ये दाखवा, पोलीस कारवाई करावी। हे सोडून फक्त माझी राजकीय बदनामी झाली पाहिजे। उद्या नगरपंचायतीची निवडणूक आहे, त्या निवडणुकीमध्ये भविष्यात मी नगराध्यक्ष म्हणून उभा राहणार आहे, तर मला कुठूनतरी मी डॅमेज झालो पाहिजे, माझी राजकीय पद कमी झाली पाहिजे, यासाठी हे लोक अशा प्रकारचे सगळे आरोप करून राहिलेले आहेत। तर यांच्याकडे काही माझ्या विरोधात पुरावे असतील आणि कोर्टामध्ये जावा ना, माझा काही याच्यामध्ये बंधन नाही। मागच्या 1.5 वर्षापासून हा प्रकरण सुरू आहे आणि तुम्ही स्वतः भाजपचीच आहे आणि जे आरोप करणारे पण भाजपचेच आहे। पक्षामध्ये आरोप आणि प्रत्यारोप सुरू आहे, काय बोलू? या आरोप करणारे सर्व भाजपचे नाही, याच्यामध्ये कविता किरमे एकच भाजपची आहे, बाकी सगळे काँग्रेस राष्ट्रवादीचे लोकही या ठिकाणी आहेत। आणि हे सगळं त्याचं राजकीय षडयंत्र आहे। याच्यामध्ये जर माझा पुढे सहभाग असेल तर त्यांनी पुरावे द्यावा ना। आता या ठिकाणी अनेक मी घोटाळे काढलेले आहे बाहेर। आता अनेक लोक, माझी पत्नी तर निवडून आलेली नगरसेवक आहे, म्हणजे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला मी सभापती आहे, ती सभापती आहे, मी नगरसेवक आहे। आणि असं असताना आम्हाला सोशल मीडियावर बदनाम करण्यापेक्षा किंवा आमची बदनामी करण्यापेक्षा त्या लोकांनी सक्षम न्यायालयामध्ये जावं, ठोकावा, पोलिसांमध्ये पुरावे सादर करावे। आम्ही जर आम्ही गुन्हेगार असू तर आम्ही त्याला त्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ ना। पण आमची नाक बदनामी करणे, आमच्या लोकांना, कार्यक्रमात आलेल्या लोकांना अडवणे, मला शिवीगाळ करणे, मला मारण्याचा प्रयत्न करणे हा कायदेशीर मार्ग नाही ना या गोष्टीसाठी। या गोष्टीचं मी आज खंडन करत आहे आणि स्वतःच डिमांड करत आहे की सीबीआय चौकशी करा या प्रकरणात। हा मेक इन गडचिरोली आधीच चर्चेत चालू होता। माजी आमदार डॉक्टर देवराव होडी यांच्या संकल्पना होती, त्यामध्ये तुम्ही सोबत फिरून हे सगळं प्रकल्प केला आहे असं? मी फक्त याच्यामध्ये बीजेपीचा कार्यकर्ता म्हणून मी पुढाकार घेतला। माझी आई, माझी पत्नी आणि माझ्या भावाची पत्नी या अगरबत्ती प्रकल्पामध्ये ते स्वतः लोन उचललेले आहेत। आम्ही पण विक्टीम आहोत, आमचे पण कर्ज एनपी झालेले आहेत। ते तिघेही जण या ठिकाणी सहभागी असल्यामुळे मी या प्रकल्पामध्ये सहकार्य केलेलं आहे। आणि या प्रकरणाच्या बाबतीत अनेक घोटाळे झालेले आहेत, अनेक आरोप झालेले आहेत। याचे एवढे पुरावे मी एसपीकडे पण दिलेले आहे, कलेक्टर साहेबांकडे पण दिलेले आहे, पोलिसांना पण दिलेलं आहे। या प्रकरणाची चौकशी करून त्याच्यावर गुन्हेगार, आता तो श्रीनिवास दोनतुला कोण आहे, तो कुठून आला, कुठं फरार झाला, त्याला त्यांनी बोलवावं, त्याला पकडावं आणि त्याची PCR घ्यावा आणि या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्याच्यावर आरोप सिद्ध करावे, जेलात टाकावं त्यांना। माझं काही या ठिकाणी म्हणणं नाही। मी स्वतः सीबीआयची मागणी करत आहे, एसआयटीची मागणी करत आहे। मला आरोपीची पिंजऱ्यात का उभे करताय वारंवार, हा प्रश्न मला पडलेला आहे। एक मुख्यमंत्री तुमचाच आहे, जिल्ह्यातलं आमदार आहे तुमचा आहे, असं प्रकरण सामोरं येणं हे चुकीचं आहे, कारण भाजप पक्ष बदनाम प्रकरण एक व्यक्ती म्हणजे पक्ष नव्हे, एक आशिष पिंपरे म्हणजे पक्ष नव्हे। समजा एखाद्या पक्षामध्ये एखादा व्यक्ती जर चुकीचा असेल तर त्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे, पक्षाची बदनामी होण्याचा विषयच नाही याच्यामध्ये। समजा मी एक बीजेपीचा नगरसेवक म्हणून मी जर चुकीचा केला, यासाठी पक्ष दोषी नाही ना, पक्षाने थोडी चूक केलेली आहे। एखाद्या व्यक्तीने केलं असेल तर जो कोणी दोषी असेल याच्यामध्ये त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, माझी पण मागणी आहे। पण जे दोषी आहेत त्याला सोडून, चोर सोडून संन्यासाला फाशी देणे हा चुकीचा विषय आहे ना। काय मागणी आहे तुमची? माझी पूर्ण मागणी आहे, मी एवढे पुरावे आज कलेक्टरकडे, एसपीकडे देत आहेत। या सगळ्या प्रकरणाची एसआयटी नेमा, सीबीआय लावा आणि पुरी चौकशी करून याच्यामध्ये मी जर असेल तर माझ्यावर गुन्हे दाखल करा, काही अडचणीचा विषय नाही। त्याच्यामुळे याची पूर्ण चौकशी करून सगळं त्या श्रीनिवास दोनतुला अटक करा, त्याचा PCR घ्या आणि सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, त्यांना अटक करा। एवढी मागणी मी करत आहे या ठिकाणी।